राहणार ऐक जरा, मोठी गाडी घेऊन जरा, ऊन केवढं पडलंय. बाबा रस्ता तर 2 तासाचाच आहे. कशाला उगा मोठी गाडी, ही गाडी बेस्ट आहे की. चला निघायचं काय? होय, निघा लवकर, ऊन व्हायच्या आधी. आबा औक्षवंत वा. बसलात ना मग नीट? रानादा वहिनी कवाच बसल्यात. तू मार स्टार्टर. नीट बसलायस ना? त्यो बघा, त्यो रस्ता आहे ना व, त्यो आपल्या कारखान्याकडे जातोय. इथनं पुढे एक फाटा आहे, त्यो रस्ता ज्योतिबाच्या डोंगरावर जातोय. आपल्याला जमलं तर जाऊ आपण. तिकडं ती ज्योतिबाची यात्रा असते, अहो लई भारी यात्रा असते. शाळेचं काय टेन्शन आहे काय? नाही, मगापासून बघतोय गप्प गप्प बसलायसा, म्हणून विचारलं. हो, उसाचा रस मारू, ते उन्हाची जरा तरतरी आहे. द्या ते इकडं. मावशी 2 ग्लास द्या. कसलं टेन्शन आहे काय? ड्रेस कुठं? तुम्ही सांगता काय? महालक्ष्मी सिरॅमिक, शिरोली, सांगली फाटा, कोल्हापूर. तुम्ही काय करा, इथनं सरळ जावा आणि हायवे गाठा आणि कोणाला बी सांगली फाटा विचारा, कोण बी सांगेल तुम्हाला. तुमचा चेहरा उतारला का दिसायला? बरं वाटत नसेल तर सांगा, आपण जाऊया परत घरला. निघूया काय? ते आपला पत्त्याचा कागद आपणच विसरायचो. हे घ्या. हो काय, कधी एकदा तर पोचतोय असं झालंय. ते तुम्हाला माझ्या आवडत्या जागी न्यायचंय मला. हो द्या. निघूया काय?
सावकाश निघायचं. सात 6. आमचं राणा भाऊजी लई साधं भोळं आहेत बघा. आणि तुम्ही एवढ्या शिकल्याल्या, तुम्ही सांभाळून घ्याल ना? हो, मी घेईन ना सांभाळून. अहो ते बघा की कागदावरचा पत्ता योच आहे ना? हाच. अरे नमस्कार. या हाँ शिशु या या या. वेलकम वेलकम वेलकम. हाँ किल्लावाला कुठे आहेत? अरे तुझ्या समोरच उभा आहे नी. आमची बुकिंग आहे गायकवाड. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे सकाळी सकाळी फोन आला होता ते. हा हा हा. आणि दीकरा बुकिंग नसताना तरी स्टॉक करून दिला असता. त्याच्या काय आहे, हनीमून साठी आलेल्या कपलला आम्ही तसाच कधी घरी पाठवत नसते. हा ना. अरे या किल्लावालाच्या हनीडू हॉटेल मध्ये तुम्हा दोघांचं स्वागत आहे. या ये बाबा ये या, ये टिकला ये ये या 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 या. आणि बरं का दीकरा, या एरियामध्ये आमचा हा हनीडू हॉटेल आहे ना, तो म्हणजे एकदम परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन. हा अरे लास्ट 25 इयर्स आम्ही हनीमूनच्या पॅकेजेस देते. हा, हा. काय मला एक सांग टिकरा, तुझा ये लगीन अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? हा रे. ते हा म्हणजे लव्ह मॅरेज. मी तुला बोलला नव्हता लव्ह मॅरेजच असणार. नाही म्हणजे कसं आहे, हं? ते आमच्या घरच्यांनीच ठरवून झालं. हा म्हणजे अरेंज मॅरेज. हा सकाळी 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 फोन आला ना तेव्हाच मी ओळखला हे अरेंज मॅरेज असणार म्हणून. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. मग तर झाला. काय झालं? अरे काय नाही झाला, इथे आलेल्या कपलचा लगीन कसा झाला हे ओळखण्यासाठी हे आमचा साईन असते. हा कळला? आणि मला एक सांग, तुझा हे लगीन अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? ते दोन्ही बी. काही बी असू दे तिकडे, लव्ह आहे ना, कोई प्रॉब्लेम नाही. दीकरा लव असला ना म्हणजे समजा झालं बघ, सॉलिड जोडी आहे की नाही. बर चला चला चल, चल, काय काळजी करू नको. हा, आपलं चला, हॉटेल चला, एकदम फर्स्ट क्लास आहे. हा, हा, तू चला, जरा व्यवस्था चला, बघा इथे चांगलं. हा, हा, हो. हा, अजिबात काय कमी हा, पडता तर. कामा नाही. हा. अरे ये हा, हा, टिकला या. ये 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 कसा काय वाटलं आमच्या हॉटेल तुला? वाटलं मला रे? वाटलं ना. हा, ये हा या. काय झाला, सकाळी सकाळी फोन आला, हा. बुकिंग केला आणि मग सगळ्या तयारी केला आपण. कसं काय? होय ना. अरे आमच्याकडे येणाऱ्या कपलचा मूड चांगला राहावा म्हणून आम्ही अजिबात कमी पडू देत नाही. कसा? हा आम्हाला 25 इयर्सचा अनुभव आहे ना. हा अरे लव्ह मध्ये सगळा कसा परफेक्ट पाहिजे. हा ना. आता चल जाऊया हा, म्हणते. चल, चल चल. चल. हो काका, हा, काय झालं? ते चावी द्या की. चावी द्या ना. हा माझ्याकडेच आहे चावी. ठीक आहे. सॉरी बाबा सॉरी. हा सॉरी. हा चला 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 चला. आधी 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 आधी.
या. हो, तुम्हाला आराम करायचा नसेल तर आपण बाहेर जाऊन आलं तर चालेल काय? महत्वाचं आहे का काही? वय ते तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही की माझ्या आवडीच्या ठिकाणी तुम्हाला न्यायचंय म्हणून? नाही तसं काय नाही. तुम्हाला कंटाळा आला असेल तर राहू द्या. जायचं काय? चला. या. नीट बघत या. हो, ही माझी आवडती जागा. कशी वाटली? इकडं आल्यावर मला लई भारी वाटतं बघा. मी लहान असताना रुसायचो तेव्हा इकडंच यायचो आणि खुशीत बी इकडंच यायचो. मी पहिली कुस्ती जिंकलो ना तेव्हा तरी या नदीत दिवसभर पोहत होतं. इकडं आल्यावर माझ्या मनाला लई भारी वाटतं बघा. इकडं आल्यावर माझ्या मनाला का लई भारी वाटतं माहितीये तुम्हाला? या नदीला काय बी वरडून सांगा, ती काय बी बोलत नाही. तिला चांगलं वाईट काय बी सांगा, ती समजा ऐकून घेते आणि गप वाहत राहते. अहो लय धीराची आहे. तुम्ही तुमच्या मनातलं काय बी गुपित तिला सांगा, कुणाला काय बी सांगत नाही. तुमची सगळी गुपितं माहित असतील ना हिला? हो, माझ्याबद्दल समजा माहित आहे तिला. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, तुम्ही कधीच शाळेत गेला नाही, तुम्ही निरक्षर आहात, हे सगळं माझ्यापासून का लपवलं? मी एवढा अडाणी आणि अंजलीबाई एवढे शिकलेल्या, हे असं लपून छपून लगीन करणं मला बरोबर वाटत नाही. मी अंजलीबाईंना जाऊन सांगतो. अरे याच्या आधी सांग सांग म्हणून पाठी लागलो होतो. बाई तुझ्यापेक्षा हुशार आहेत. तुझ्या बोलण्यावरून वागण्यावरून बाईसनी कधीच कळालं असेल समज. म्हणजे वहिनींनी अंजलीबाईंना सांगितलं नाही? नाही नको, अंजलीबाईंसमोर वहिनींचं नाव नाही घ्यायला पाहिजे. सांगा ना राणाजी, का लपवलं? तुम्हाला तर माहिती आहे ना. तुम्ही मला सांगितलंच नाही तर मला कसं माहिती असेल? त्या हळदीच्या दिवशी राणाजी का नाही सांगितलं? कवापासूनच सांगायचं होतं, पण काय? पण
येळच गावला नाही मला आणि लय भ्याबी वाटत होतं. कसली भीती? तुम्हाला वाईट वाटेल, तुम्ही मला सोडून जाशीला असं वाटत होतं. चूक झाली माझी. माझा जसा तुमच्यावर विश्वास आहे तसाच तुमचाही माझ्यावर विश्वास आहे ना. हा, मग तरीही तुम्ही का लपवून ठेवलं? राणाजी, कुठलंही नातं हे विश्वासावर उभं असतं. तो विश्वासच तुम्ही गमावलाय. काय अर्थ आहे आपला एकत्र असण्याला? हो अंजलीबाई, अहो ऐका तर माझं. हो हॅलो. काय पैलवान, कसा चाललाय हनीमून? हा, एक गोल झालाय. आता काय गोळ घातलास? अंजलीबाई सोडून गेला मला. तूच काहीतरी आगावपणा केला असशील. त्यांना कळलं की मी अडाणी आहे म्हणून. अरे पण हे तर त्यासने आधीपासूनच माहिती आहे ना. तेच तर समजणं झालंय. त्या म्हणतात की मी लपून ठेवलंय. असं कसं म्हणतील? अरे तू लग्नाच्या आधी समजा सांगितलेस ना, इसरल्यात द्या. मी नाही, वहिनीने सांगितलं होतं. राणा, तुला माती खायची सवयच लागली बघ. अरे तुला मी 1000 वेळा सांगितलं वहिनीवर भरोसा ठेवू नको, ठेवू नको, पण तू ऐकशील तर. बर आता ते समजा जाऊ दे, तू जाऊन सांगतेस नाही तू अडाणी ते. अरे त्यांनीच तर मला सांगितलं, आता मी काय परत त्यांना जाऊन सांगणार? अरे आता जाऊन तू तुझ्या तोंडाने सांग आणि समजावून नीट सांग. बरकत, अंजलीबाई मला सोडून तर जाणार नाहीत ना? अरे राणा, तू येडायस काय? अरे त्यासनी राग आला असेल, तो पहिला घालव. ते गिफ्ट आणलेले देतेस मी. हा, पण एवढ्या रागात गिफ्ट कसं देणार मी त्यांना? अरे राणा, बायका चिडल्या की त्यांना गिफ्ट दिली की त्यांचा राग निवाळतोय असं ऐकले मी. देतो गिफ्ट. हा बरं, काय गिफ्ट आणलीस? ते 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 नाही का आपण ते केलेलं लावतो ते, काय म्हणतात ते, किचन किचन. हा, ते घेतलंय. किचन? अरे राणा, आता एक सायकल बी घेऊन देतेस नाही. अरे अरे किचन दिलीस होय रे? आणि मुलं जाताना असले गिफ्ट देतात काय? बरकत, मग आता आता काय बी कर, पर ते राग घालव आणि सांग सगळं खरं. तू येतो का रे इकडं? अजिबात नाही. आता उगा येळ घालू नको, नाही तर वहिनी खरंच सोडून जातील बघ. हा, अंजलीबाई, 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 दरवाजा उघडा की. काय झाला? कशाला दरवाजा ठोठावती? ते अंजलीबाई दरवाजा उघडणं झालेत. अरे पण झाला काय? ते चूक झाले माझ्याकडनं एक. तू आजकालचा छोकरा छोकरी ना एकदम कमाल करते. अरे हनीमून मध्येच भांडण करते. आमच्या वेळी असा नव्हता बरं का. अरे आईडीला कशा फुलासारखा जपला पाहिजे. आणि काय रे, तू लव अशा भांडून करते का? नाही हो, भांडण नाही झालं आमचं. मग उगाच रुसला का तुझा बायडी? तू एक काम कर, तिच्याशी जरा प्रेमाच्या वार्ता कर. हा बघ, त्याच्या राग कशा एकदम पळून जाईल ते. अंजलीबाई दरवाजा उघडूनच झालेत. म्हणजे एकदम उघडत नाही? होय तर. अहो लई आका मारले मी, पण ओच देईना. हो हो हो, हे तो लई टेन्शन का काम झाला. हा, आणखीन एक कपल होता, त्याचा बी असाच भांडण झाला. मग त्याच्या बायडीने पोलिसला फोन केला. हनीमून नाही, त्याचा जेल होऊन झाला.